अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करणाऱ्या 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल झालाय। 11 मार्च पासून चालू आहे हे प्रकल्पग्रस्त वृद्ध शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात उपोषण। अन्नाच्या निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कमी भावामध्ये कमी दरामध्ये शेत जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांचं त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं मागील 9 दिवसांपासून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जे आहे ते आमरण उपोषण सुरू आहेत। 50 पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी जे आहेत ते प्रकल्पग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। उपोषण सुरू असताना कुठलीही दखल जी आहे ती प्रशासनाने घेतली नाही। याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय परंतु या ठिकाणी जिल्हाधिकारी आले नसल्याचा आरोप जो आहे तो विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष संघटनेने घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते 14 तारखेला यामध्ये अनेक शेतकरी आणि इतरही प्रकल्पग्रस्त शेतकरी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जो आहे तो आंदोलन केलं होतं, ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर आता पोलिसांनी जे आहे ते जवळपास 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर जे आहे ते विविध गुन्हे दाखल केलेले आहेत। बेकायदेशीर जमाव तयार करणे, घोषणाबाजी करणे असं या प्रकारचे जे आहेत ते गुन्हे या पूर्ण शेतकऱ्यांवर दाखल केलेले आहेत। 9 दिवस झालेले आहे, अजूनही या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाचा तोडगा निघाला नाही। 25 पेक्षा अधिक वृद्ध शेतकऱ्यांची जी आहे ती प्रकृती खालावत चालली आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, परंतु अजूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला गेला नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।